तर नर्मदा मैयाची विशेष नाव काय आहे की त्या नर्मदा मैयाचं पाणी एकदम मधुर आहे, की त्या पाण्याचा सुंदर असा स्वर त्या ठिकाणी ऐकायला येतो. आणि मायबापू एवढं स्वच्छ पाणी आहे की त्या पाण्यामध्ये कधीच त्या ठिकाणी विकार निर्माण होत नाही आणि अगदी गोड तिचं पाणी आहे. म्हणून तिचं एक नाव आहे सरसा. कल्पवृक्ष समाकिरणा रोहितक समाकुला वगत्तेशाच मंदेन तेन मंदाकिनी अमृता. की ज्याप्रमाणे गंगेचं पाणी निर्मळ आहे त्यापेक्षाही या मंदाकिनीचं पाणी निर्मळ आहे आणि म्हणून तिचं एक नाव आहे मंदाकिनी. अजून एक नाव आहे हित्वा महार्णव क्षिप्रम यस्मान लोक मिहागता पूज्या सुरेशचैव सिद्धेश्च तस्मादेश महार्णवा. आणि म्हणून मायबापू तिचं अजून एक नाव आहे दशार्णा. की त्या अमरकंटक मध्ये नर्मदा 10 प्रवाहांनी अनेक कुंडातून वाहू लागली म्हणून तिला दशार्णा म्हणतात. अमरकंटकला जर आपण गेलात तर 10 कुंडातून तिचा प्रवाह आहे आणि म्हणून तिला दशार्णा म्हणतात. महार्णवा असं तिचं एक नाव आहे. तर मायबापू मयूर कल्पाच्या शेवटी रात्र संपल्यावर जेव्हा सृष्टीचा प्रभात काळ झाला आणि त्यावेळेला महादेवाने मयूर स्वरूपात आपले पंख हलवले आणि त्या पंखामध्ये नर्मदेचं दर्शन झालं. आणि मायबापू त्या पंखाखाली उंच पर्वत दिसले. त्या पर्वतामध्ये 3 उंच शिखरांचं त्रिकूट किंवा चित्रकूट. तर त्यावेळेला त्याला नाव चित्रकूट दिलं आणि त्या चित्रकूटावरून नर्मदा पृथ्वीवर अवतीर्ण झाली म्हणून तिला चित्रकूट म्हणतात. बोली चित्रकूट मैया की जय. त्या नर्मदेचं पाणी निळ्या रंगाचं आहे, निळ्या रंगाचं आहे आणि ते तेजाने युक्त आहे आणि म्हणून तिला तमसा. निळ्या आभाळाप्रमाणे तिच्या जलराशी असणारे नर्मदा महादेवाच्या कृपेने प्रलयाच्या रात्री सुद्धा उपस्थित होते म्हणून तिला तमसा म्हणतात. बोली तमसा मैया की जय. हरेन शुंडा दंडेन भातीनी करवाह विंध्य पर्वतावरील हत्तींच्या समूह आपल्या मुलाबाळासहित नर्मदेच्या प्राण्यात प्रचंड क्रिया करीत असतो आणि त्या नर्मदेला तो सुशोभित करतो म्हणून तिला करभा म्हणतात. तर मायबापू अनेक नावांनी सुंदर सुंदर अशी त्या नर्मदेला नाव आहे कारण तिचं निर्मळ असं पाणी आहे मायबापू. हो तर ज्या नद्या आहेत अनेक नद्या आहेत की त्यांच्या जवळ त्या त्या क्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला पुण्य मिळतं. बघा तुम्ही असं म्हणतात की माणसाला मरायचं असेल तर कुठं जायचं? काशीला जायचं. मग का हो फक्त गंगा काशीमध्येच आहे का? फक्त काशीतच आहे का गंगा? काशीपुरी ती मर्यादित आहे का? तर मायबापू गंगेचा प्रवाह किती मोठा आहे पण असं म्हणतात की ज्याला मरायचं असेल त्याने काशीला जावं. सरस्वतीमध्ये स्नान करायचं असेल उद्धार करून घ्यायचा असेल तर कुठं जायचं? कुरुक्षेत्र. प्रयागला त्रिवेणी संगम आहे पण फक्त आपल्याला स्नान करायचंय सरस्वतीमध्ये तर कुठं जायचं? किती आपल्यावर कृपा कधी करेल तर ज्या वेळेला तुम्ही कुरुक्षेत्राला जाल तिथं तिच्यामध्ये स्नान कराल त्याच वेळेला ती तुमच्यावरती कृपा करते. पण मायबापू हो नर्मदा अशी आहे की नर्मदा कुठं निर्माण झाली? अमरकंटक मध्ये. मग तुम्हाला तिथंच जावं लागेल का? मायबापू तुम्ही तिथं नाही गेला तरी चालेल. अरे जिकडून कुठे ती तुम्हाला दिसेल. कुठल्याही खेड्या पाड्यातून ती जात असेल तर त्या खेड्यावर सुद्धा जाऊन तुम्ही तिच्यामध्ये स्नान केलं, स्नान करायला जमलं नाही तर फक्त तिचं दर्शन घेतलं तरी सुद्धा ती नर्मदा मैया तुमच्यावरती कृपा करते. एवढं दिव्य, एवढं ओजस्वी, एवढं तेजस्वी त्या नर्मदा मैयाचं स्वरूप आहे. एवढी ती कृपा करणारी आहे म्हणून सर्वांवरती नर्मदा मैयाची अशीच कृपा राहो. तिचं निर्मल निर्मल पाणी आपल्या जीवनामध्ये सुद्धा
त्या नर्मदेचं स्नान घडावं, तिची कृपा व्हावी असे मी त्या नर्मदेच्या चरणी विनंती करतो. 2 मिनिटं सर्वांनी त्या नर्मदा मैयाच्या सुंदर अशा गीतावरती सर्वांनी नृत्य करायचंय आणि आरतीचे यजमान असतील त्यांनी आरतीची तयारी करायची. आजच्या सत्राला या ठिकाणी विराम. पुन्हा एक तीर्थाची कथा उद्यापासून आपण या ठिकाणी घेणार आहोत, तर सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून त्या कथेचा लाभ घ्यायचा आहे. सर्वांनी आता उठा आणि सर्वांनी नर्मदा मैयाला नृत्य समर्पित करा की तुम्ही तिच्या कथेचा आनंद घेताय, तिला वाटायला पाहिजे. म्हणून सर्वांनी आपले थोडेसे हातपाय हलवायचे आहेत. निर्मल निर्मल पाणी मा नर्मदा महाराणी महाराणी. माई तारा निर्मा ब्रह्मादिनाया, हे माई तारा निर्मा ब्रह्मादिनाया, हे ब्रह्मादिनाया तारो डुबकी लगाया. कृपा करे महारानी नर्मदा महारानी महारानी. निर्मल निर्मल पानी नर्मदा महारानी महारानी. तारा निर्मा विष्णु दिनाया, विष्णु दिनाया मैया डुबकी लगाया. सेवा करे गो लक्ष्मी रानी, तारी सेवा